नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो. तर संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत आनंदाची बातमी आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचं जे पेन्शन आहे ₹1,500 आणि ₹1,500 असे ₹3,000 जमा करण्याबाबतचा जी-आर नुकताच पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. परंतु लक्षात घ्या, की हा जो जी-आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे, तर याच्यामध्ये जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे 2 महिन्याचे हप्ते वितरित करण्यात येणार आहेत. फक्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूण 29,77,250 एवढे लाभार्थी आहेत. परंतु यांच्यापैकी 19,74,085 एवढेच कॅन्डिडेट जे आहेत, ज्यांचे आधार व्हॅलिडेट झालेलं आहे, ज्यांच्या आधार कार्डला त्यांचं बँक खातं लिंक आहे. फक्त एवढ्याच जे कॅन्डिडेट आहेत, तर यांना ₹3,000 2 महिन्यांचे एकत्रित लाभ डी-बी-टी पोर्टलद्वारे एकाच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जमा होणार आहेत. परंतु लक्षात घ्या, की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 10 लाखांपेक्षा अधिक जे कॅन्डिडेट आहेत, ज्यांचा आधार अजून बँक खात्याला लिंक नाही आहे, त्यांना मात्र आता जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचा हप्ता दिला जाणार नाही आहे, अशी स्पष्ट नोटीस या जी-आरमध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे लक्षात घ्या, की ऑनबोर्ड म्हणजे ज्यांचा आधार कार्ड बँक खात्याला लिंक आहे, त्यांनाच हा लाभ दिला जाणार आहे. आणि लक्षात घ्या, की इतर कॅन्डिडेटना जुन्या पद्धतीने बँक खात्यात पैसे जमा होणार नाहीत. आणि तेथे देखील लक्षात घ्या, येथे देखील महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे, की पुढचं अनुदान केवळ आधार व्हॅलिडेट झालेल्या कॅन्डिडेटना मिळणार आहे. आणि यापूर्वीची बीम्स प्रणालीद्वारे जे पैसे येत होते, ती सुविधा आता बंद केली जाणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस देण्यात आली आहे, ज्या लाभार्थ्यांचा आधार व्हॅलिडेट नाही आहे, म्हणजेच आधार कार्ड बँक खात्याला लिंक नाही आहे, त्यांच्यासाठी युद्ध पातळीवरती प्रयत्न केले जाणार आहेत. आणि याचबरोबर जर तुमच्या खात्यामध्ये पेन्शन जमा झालेली नसेल, ₹3,000 जमा झालेले नसतील, तर तुम्हाला तुमच्या जवळच्या असणाऱ्या तहसील ऑफिसमध्ये जायचं आहे आणि तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याला लिंक आहे की नाही पाहायचं आहे. त्यामुळे लक्षात घ्या, अजून 10 लाखांपेक्षा अधिक कॅन्डिडेट अधिक लाभार्थी जे आहेत, त्यांचं आधार कार्ड बँक खात्याला लिंक नाही आहे. त्यामुळे लवकरात लवकर त्याने आधार कार्ड बँक खात्याला लिंक करून घ्यायचं आहे आणि आवश्यक ती कागदपत्रे जवळच्या तहसील ऑफिसमध्ये संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे ऑफिस आहे, या ठिकाणी जाऊन सबमिट करायची आहे. तर अशा प्रकारे 2 महिन्याची पेन्शन जमा होणार आहे. आणि हा जी-आर देखील आहे. आणि इतर जे कॅन्डिडेट आहेत 10 लाखांपेक्षा अधिक, त्यांना मात्र हा हप्ता मिळणार नाही, ही पेन्शन मिळणार नाही आहे. त्यांनी लवकरात लवकर तहसील ऑफिसमध्ये जाऊन आपले कागदपत्र अपडेट करायचे आहेत. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा. योजनांसंदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.